अक्षरशः माझ्यासोबत असलेला माझा पार्टनर म्हणला अरे काय बोलतीये, म्हणजे तोही शॉक, अरे तू हिला सांभाळ, आम्ही नाही सांभाळू शकत हिला. पण तेव्हापासून ताशा सांभाळताय. अजून 10 मिनिटांनी मेसेज आला की कुठं तोंड काळगून पडलाय तू, असं म्हणणारच कोण आहे? काय 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 दुसरं, थांबा 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 थांबा, मला ऐकून घेऊ द्या. काय होतं दुसरं वाक्य? कुठं तोंड काळ करून पडलाय तू. ऍडमिशन घेतलं आणि शिकायला गेलो पण भलतंच काहीतरी झालं. हो भलतंच नाही, चांगलं झालं. क्रश म्हणजे काय? क्रश म्हणजे आवडायची मला, म्हणजे कोण? तशा भरपूर आवडायच्या, त्यातली ही एक जास्त. हे नाचायची. नाचायचे नाही, नाचवायचे. आता कोण कोणाला नाचवते? नाचवते. त्यांनी सोडून दिलं मी भेटल्यानंतर. मग तुम्ही सुरू केला डान्स? काय असं करता? पूर्वी किती अगदी कासावीस होता तुम्ही. कधी नेताय? नक्कीच नाही. आता जायचं होतं पण बहिणीचं लग्न असल्यामुळे ह्या कारण काढू नका नुसती. दुसरी अपेक्षा म्हणजे मोबाईलमध्ये खूप चॅटिंग करतात, ते बंद केलं पाहिजे. मोबाईल कुठे येतो? खिशात. त्या पाण्यात टाकतो. काय वाटतंय? हा सगळं व्यवस्थित आहे. कधी वाटलं होतं का असं होईल? नव्हतं. सुनेबद्दल काय सांगणार? चांगली आहे, व्यवस्थित आहे. मुलगा असं करेल असं वाटलं होतं का? वाटलं. बघितलं डान्सचे फायदे किती. आता सून नाचवते मुलाला. काय तुमचं काय म्हणणं आहे? हा मुलगा व्यवस्थित आहे, चांगलं आहे. सुनबाई बी आता चांगली आहे, एकदम व्यवस्थित. आता चांगली व्यवस्थित चालली. आता व्हेरी आता व्यवस्थित दोघं राहतात आणि सगळे व्यवस्थित आहेत आमच्या कुटुंबामध्ये. त्याची काही काळजी आम्ही करत नाही, तो संसार करतोय. हे तर तुमचा पाठिंबा होता? माझा पाठिंबा नव्हता. हो. मला नंतर कळलं की यांचं प्रेम प्रकरण आहे. नंतर आमच्या बंधुराजने 4 नंबरने जाऊन ते सेटल करून ते लग्न झालं. आमच्या भावाने मान्यता दिली. पण आता व्यवस्थित? आता व्यवस्थित आहे. आता आमचं सगळं चांगलं आहे. सगळं आमचं चांगलं झालं. व्हेरी. काय नाही, जावई चांगले आहेत, मुलगी चांगली आहे, याई चांगली आहेत. बोला हो बाबा. ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. आता तुमच्या खांद्यावर आहे तो नातू आहे मुलीचा. अरे वा. दोघंही स्वभावाने खूप चांगली आहेत. विशेष भाऊजी आमचे खूप चांगले आहेत. हो. ती पण छान आहे. पण यांचं लग्न झालं तेव्हा तुमचं लग्न झालेलं होतं? हो, माझ्या लग्नाला 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. मग तेव्हा हे डान्स करायचे का? हा, तुमच्या लग्नात नाचले असतील ना? हो, ते नाचले, ती नव्हती नाचली. बरं मला सांगा तुम्ही आता, आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला द्या? सॉरी म्हणायचं असेल तर मी माझ्या आईवडिलांना म्हणणार, कारण की मी त्यांचं खूप मन दुखवलं. त्यांना म्हणजे कोणत्याच गोष्टी सांगून नाही केलं आत्तापर्यंत. आणि थँक्यू म्हणायचं असेल तर माझ्या सासऱ्यांना म्हणणार, त्यांच्यामुळं मला हे भेटले. हो. तुम्ही हो? सॉरी म्हणायचं असेल तर माझे वडील, चुलते त्यांना म्हणेल. मला माहिती होतं त्यांच्या माझ्याबद्दल खूप अपेक्षा होत्या, पण असं झाल्यामुळे थोडंफार अपेक्षाभंग झाला. सॉरी. आणि धन्यवाद माझ्या सासू सासऱ्यांना म्हणेन की त्यांनी सगळं मनातलं काढून मला मुलासारखा 3.5 वर्ष झाले मुलासारखं ते सांभाळतायत, त्यांना म्हणेन. आणि माझे 2 मोठा मिळून बारका मिळून नाही आहे, त्यांच्यामुळे हे झालं. आणि माझे भाऊ जे आहे ते कायम माझ्या मागं, मोठे भाऊ नाही म्हणजे वडिलांसारखेच असतात सगळे भाऊ चुलते. माझं जे कुटुंब आहे, आणि मी जर काय चुकत असेल तर मला काय बिललं तर मला कधी मी रागात बोलतो, कधी मला राग पटकन येतो, कधी मी सगळ्यांना बोलतो आणि विशेष करून वडिलांना बोलतो. मला त्यांना आता खूप मोठं व्यासपीठ आहे त्यांना क्षमा मागायची. मी त्यांना सॉरी म्हणतो. क्षमा मागितली, धन्यवाद दिले, सगळं झालं. तेव्हा आता यानंतर मला बघायचं आहे की कशी धावपळ करताय तुम्ही. तेव्हा ही गोष्ट कळली त्यावेळेला काय मनात होतं, आता कसं वाटतंय? सुनेबद्दल, जावयाबद्दल कोण बोलणार? ही माझी मुलगी आहे आणि हा जावई आहे. आता बरेच वर्ष झाली लग्नाला, त्यामुळे दोघांचे एकमेकांना, मुलीचा तर मला स्वभाव माहितीच आहे, त्याचाही स्वभाव माहिती आहे. त्यामुळे ते दोघं कसे आहेत ते आता खरंच छान आहे. त्यांचा संसार छान आहे, मुलगा छान आहे आणि मुलगी नात पण छान आहे. आता आम्ही पुण्यात शिफ्ट झालो आहे, त्यामुळे पुण्यात पण खूप छान वाटतं आहे. एका वाक्यात सांगतो, आम्ही दोघं म्हणजे दीपक आणि लग्न झाल्यानंतर आमच्या घरापासून 4 मिनिटाच्या अंतरावर त्याचा ब्लॉक होता आणि माझा ब्लॉक होता. मोठे मोठे दोघांचे ब्लॉक होते. आम्ही आत्ता इथं आलो राहायला, त्याला एकत्र बसून निर्णय घेऊन आम्ही दोन्ही ब्लॉक विकून इथे एकत्र राहायला आलोय. अरे वा. म्हणजे याच्यात सगळं तुम्ही समजा. अरे वा 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 वा, खूप छान.
मी मामी आहे तिची, म्हणजे या मामाची बायको. त्यामुळे तिची मुलगी, तिच्या मुली एवढी ती होती तेव्हापासून ओळखते मी तिला. आणि प्राजूबद्दल एकच सांगायचं तर अत्यंत गुणी आहे, त्याच्यानंतर उत्तम गृहिणी, प्रेमळ आई, उत्तम सून आणि आमची गोड भाची. अरे वा. आणि तसाच तिचा सहचर तिला सहचार्य करतो. त्यामुळे दोघांचा संसार एकदम छान, खूप गुणी आहेत. अरे वा, छान. नमस्कार, मी तिची बहीण आहे. लहानपणी आम्ही खूप मज्जा करायचो, कारण तेव्हा सुट्टीत काका मामाकडे जायचा असा एक उद्योग ठरलेला असायचा सुट्टीमधला. त्यामुळे अतिशय गुणी लहानपणापासून. आणि आम्ही दोघीजणी बहिणी आणि आमचे बाकी सगळे चुलत आणि आत्ते भाऊ सगळे मिळून आम्हाला दोघींना रडवायचे. हे आम्हाला अगदी आठवत आहे की सगळे मिळून आमचं लहानपणी तुम्हाला रडवायचे. हां, दोघींनाही. बरोबर. आणि ते सगळे मोठे घरी करताय. दीपकही स्वभावाने खूप छान आहे, त्यामुळे दोघांचा खूप छान संसार चालू आहे. ते बघून खूप छान वाटतंय. व्हेरी गुड. मामा, महत्वाची नमस्कार. नाही, आमची प्राजू खूप चांगली आहे, दिसायला सुंदर आहे, जेवण उत्तम करते, चित्र चांगली काढते, काही जे म्हणाल ते सगळंच चांगलं करते. आणि दीपक आमचा आता काय आहे, राजा आहे आमचा. जावई आहेत आमचे, खूप चांगले आहेत दोघेही. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा याला बघितलं तेव्हा काय होती प्रतिक्रिया? नाही, ते पहिल्या जेव्हा राग होता कम्प्लीट. आमच्या बाजीला नेणारा कोण, म्हणजे असं होऊच शकत नाही. त्याच्यात मी मिलिटरीतला, त्यामुळे असं होऊच शकणार नाही ॲज इट इज. पण नंतर कळलं की ते आमच्या ओळखी, म्हणजे आमच्या मित्राची बायको, तिचा भाऊ आहे सक्का. म्हटलं गोखले म्हटल्यानंतर काय प्रॉब्लेम. अरे वा. त्याच्यामुळे गोखले दारब एकत्र जोडून आले. खूप चांगले आहेत दोघे, आई वडील पण चांगले आहेत. आणि ते पुण्यात आल्यामुळे आम्ही सगळे मामा, 3 मामा आहोत आम्ही, तिघे खूप आनंदी आहोत, कारण आमच्या जवळ आली आमची वाची. आणि 1 मिनिट थांबा, हा डायलॉग तिकडनं आलेला आहे ना, जरा विचारूया ना नेमकं काय झालं. त्याला चान्स दिला होता की नाही. रिलेटिव्ह फार अशा बाबतीत जागरूक असतात. कोण आधी सांगतं ना. मैं ऐसा कोई काम नहीं करूंगी जिससे आपको तकलीफ होगी, बुरा लगेगा. सच में बुरा तो हमें लग चुका है. तुम्हें माफ करने के बजाय हम भगवान से यही कहेंगे कि आज जिस दुख से हम गुजर रहे हैं, कल तुम भी उसी दुख से गुजरो. एक दिन तुमसे भी कोई तुम्हारा बेटा छीन कर ले जाए, तब तुम्हें पता चलेगा कि एक माँ का दिल कैसे छलनी होता है. मम्मा, मी तुला सोडून कुठे चालला नाही. जागी आहेस पिल्लू? मम्मा, मी तुला सोडून कुठे चालला नाही. ओ बेटा ओ, झोपा. मी आज जरा बाहेर जाणार आहे. बाहेर म्हणजे कुठं? बाहेर म्हणजे सातारला. सातारला कशाला? काम आहे माझं. कोण कोण जाणार आहे? मी आणि यास्मिन. मग यास्मिन बरोबर नाही जायचं का? तू नीलम काकीला घेऊन जा की. अरे कुठं दिसणार विद्या? आलं का? आषाढी एकादशी आणि मी इथं अशी पडलेली. पण आता उद्या इथल्या देवळात मी मला जाता येणार नाही. तू विठ्ठलाचं दावा कर. तुझ्या भेटीला उद्या विठ्ठल येतो का नाही बघ. आता मी हा केक कापतोय. ओके, विश करा नीट. हॅपी बर्थडे सायरस.